मी म्हणालो पैसे देणार, कसे देणार? बोले 2.5 तासात तुमच्या खात्यामध्ये आरटीजीएस होणार. आणि आम्ही तिकडून निघाल्यानंतर त्या खात्यात त्या आरटीजीएस पैसे झाले. त्यांनी आम्हाला फोन केला, पैसे मिळाले. नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे. तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की 2.5 तासाच्या अगोदर बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर करा. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये 2.5 तासाच्या अगोदर एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात येणार आहेत. बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की बहिणींच्या खात्यामध्ये आज फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही, तर त्या 10व्या हप्त्यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत. म्हणजेच एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचा गुढीपाडवा 100% गोडच होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. बघा, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्यात सुरुवात झालेली आहे. म्हणजेच या महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी 3 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहेत. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे. तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. यापुढे देखील लाडक्या बहिणींसाठी विविध योजनांमधून आपण या लाडक्या बहिणींना ताकद देण्याचं काम करू. तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी या 3 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहे. ज्या बहिणींना या 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. सोबतच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहेत. परंतु या पैठणी साड्यांसाठी अर्ज करणं गरजेचं आहे. तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा आहे. सोबतच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आणि रमजान ईदच्या मुहूर्तावरती 4,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, महाराष्ट्राचा नवचर्चित सर्वात मोठा सण म्हणजे गुढीपाडवा सण. तर या गुढीपाडवा सणानिमित्त आणि रमजान ईद निमित्त बहिणींच्या खात्यामध्ये 4,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त आणि रमजान ईद निमित्त 4,000 रुपये पाहिजे असतील तर तुम्ही या महत्त्वपूर्ण अशा पात्रतेमध्ये सुद्धा बसायला पाहिजेत. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सांगितलेले आहे. तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. महिलांनो, लाडक्या बहिणींनो, ती गरीब महिलांच्या करता आहे. ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न 2,50,000च्या आत आहे त्या महिलांच्या करता कुरपण करणारी, धुणभांडी करणारी, झाडूपोछा करणारी, झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी, अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना सांभाळत नाही, जावई सांभाळत नाही, अशांच्या करता ही योजना आहे. तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे. मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं हे परत आम्ही घेणार नाही. पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली, नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली, आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं 3,000 रुपये दिले. अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय. आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे. त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू. एवढंच मला
तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. तर बघा, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आहेत, ज्या बहिणी 4 निकषांमध्ये बसत आहेत, त्यांनाच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आणि रमजान ईदच्या मुहूर्तावरती 4,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सोबतच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये प्रमाणे जमा केला जाणार नाही, तर या 1,500च्या ऐवजी 21 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे सरसकट सर्व बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 21 रुपये प्रमाणे देण्यात येणार आहे. म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींचा गुढीपाडवा 100% गोडच होणार आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला 21 रुपये प्रमाणे देण्यात येणार आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. मला काही महिला विचारतील 2100 रुपये देणार होता, त्याचं काय झालं? त्यांना म्हणा महायुतीनं तो शब्द दिलेला आहे. तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्याही लाडक्या बहिणींनी गैरसमज करायचा नाही. तुम्हाला 21 रुपये 100% देणार आहोत. कोणत्याही आपणवरती विश्वास ठेवायचा नाही. म्हणजेच अर्थसंकल्प 5 वर्षांचा असतो, त्या दृष्टिकोनातून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 21 रुपये प्रमाणे विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा जमा होणार आहेत. बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सर्व पैसे विस्तार करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्यामुळे हे 20 जिल्हे तुम्हाला झटपट पद्धतीने सांगून टाकतो. बघा, सर्वात प्रथम जो पहिला जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा सांगली जिल्हा, चौथा जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि 5वा जिल्हा रायगड जिल्हा. तर बघा, ज्या बहिणींचा जिल्हा प्रामुख्याने या हिरव्या पट्ट्यामधील असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे. सोबतच 6वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा. बघा, प्रामुख्याने या ग्रीन पट्ट्यामधील 5 जिल्ह्यांमध्ये आणि रेड अलर्ट मधील 5 पट्ट्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहे. सोबतच नागपूर जिल्हा आहे, वर्धा जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा आहे आणि भंडारा जिल्हा आहे. म्हणजेच या उजव्या साईडच्या 5 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहे. सोबतच मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल, पालघर असेल आणि नगर असेल, या प्रामुख्याने 20 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत. उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहेत. तर ते 16 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. याच्यामध्ये जालना जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, उस्मानाबाद जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, धुळे जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे आणि नंदुरबार जिल्हा आहे. म्हणजे या 16 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे विस्तार केले जाणार आहेत. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. सोबतच आज प्रामुख्याने 3 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं या प्रामुख्याने 3 बँकांमध्ये असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. उर्वरित बँकांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच एकंदरीत लाडकी बहीण योजनेसाठी सरसकट सर्व बँका सुरळीतपणे चालत आहेत. कोणतीही बँका चालत नाही अशामधला भाग नाही. त्यामुळे तुमचं बँक खातं कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणींचं बँक खातं या 3 बँकांपैकी आहे त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्यामुळे या 3 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. बघा, प्रामुख्याने आज या 3 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तर या 3 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे आज स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये ज्यांचं खातं असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. सर्वात अगोदर त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच दुसरी बँक
म्हणजे पोस्ट बँक. बघा ही बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे या बँकेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि तिसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. बघा या 3 बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत, त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं या 3 बँकेमध्ये असेल त्यांना सर्वात अगोदर एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं या बँकेमध्ये नसेल त्यांना उद्यापासून पैसे येणार आहेत, याचे स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलेलं आहे. सोबतच लाडक्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून 3 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहेत. बघा तुम्ही व्हिडिओच्या पहिल्यांदाच पाहिलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी 3 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहेत. तर या 3 योजनांसाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे. तर त्या बैठकीनंतर लाडक्या बहिणींसाठी या 3 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहेत. ज्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, ज्या बहिणीला सक्षम बनायचं असेल त्यांनीच या योजनांचे अर्ज करायचे आहेत. बघा या 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. बघा केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे. तर या योजनेचा अर्ज तुम्हाला PM विश्वकर्मा या वेबसाईटवरून करायचं आहे, परंतु याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी या पात्रतेमध्ये बसणार आहेत त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे. तर बघा मोफत शिलाई मशीन योजनेसाठी पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. बघा तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तरच तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सोबतच दुसरी पात्रता म्हणजे बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि तिसरी पात्रता म्हणजे बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्याच बहिणींना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडून 15,000 रुपये इतका निधी थेट बहिणींच्या खात्यामध्ये जमाच केला जाणार आहे. बघा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती मोफत शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 15,000 रुपये अनुदान जमाच केले जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी दुसरी योजना म्हणजे मोफत पेटाची गिरणी. बघा ही योजना सुद्धा राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. ज्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल त्या बहिणींनी या पेटाची गिरण खरेदी करण्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे. परंतु या योजनेचा अर्ज समाज कल्याण ऑफिसला करायचा आहे किंवा पंचायत समितीमध्ये सुद्धा करू शकता. तर या मोफत पेटाची गिरण या योजनेच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये 20,000 रुपये रक्कम जमाच केले जाणार आहे. बघा राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा विस्तांतर केले जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला पेटाची गिरण खरेदी करण्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही महत्त्वपूर्ण अशा 3 पात्रतेमध्ये बसायला पाहिजे. जर तुम्ही 3 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. बघा पेटाची गिरण खरेदी करण्यासाठी पहिली पात्रता जी सांगण्यात आलेली आहे ती पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. दुसरी पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न सरासरी 2.5 लाख रुपये ते 3 लाख रुपयांच्या दरम्यान असावे आणि तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी तिसरी योजना म्हणजे मोफत डांका मशीन योजना. बघा ही डांका मशीन योजना भरपूर दिवसांपासून प्रचलित झालेली आहे. ज्या बहिणींना स्वतःचा उद्योग करायचा असेल त्यांच्यासाठी माशाला कुटण्याची जी मशीन असते तर तिला डंका मशीन म्हणतात. तर ही डंका मशीन राज्य सरकारकडून राबवली जात आहे. तर या डंका मशीन खरेदी करण्यासाठी 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. बघा लवकरच या योजनेचे अर्ज सुरूच करण्यात येणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील पैसे अर्धवट आले असतील किंवा ज्या बहिणींना मागील पैसे आलेले नसतील त्या बहिणींना आजच मागील पैसे सुद्धा
सोडण्यात आलेले आहेत. परंतु ज्या बहिणींना आज मागील पैसे येणार नाहीत त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती किंवा या नंबरवरती तक्रार सुद्धा नोंदवायची आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत. बघा 98 61 71 71 71 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरून मेसेज सुद्धा करायचं आहे. त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल. जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला मागील पैसे जमा केले जाणार आहेत. परंतु आज सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये मोफत 3 गॅसचे पैसे येणार नाहीत. बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आज सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत. फक्त ज्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. बघा या गॅस कनेक्शनसाठी फक्त 3च पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे सोडण्यात आलेले आहेत. तर बघा पहिली पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा. दुसरी पात्रता म्हणजे गॅस कनेक्शनची KYC केलेली असावी आणि तिसरी पात्रता म्हणजे गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने करायचं आहे. बघा भरपूर नागरिकांनी भरपूर लाडक्या बहिणींनी पहिल्या 2 पात्रता पूर्ण केलेल्या आहेत, परंतु तिसरी पात्रता पूर्ण केलेली नाही. ती पात्रता म्हणजे गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने करायचं आहे तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने देण्यात आलेली आहे. तुम्हाला 2.5 तासाच्या अगोदर पैसे 100% येणार आहे. जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.